नमस्कार. आधीच्या लेक्चरमध्ये आपण ध्वन्यालोक आणि त्यातील उद्योत एक याची अ, थोडक्यात प्रस्तावना जाणून घेतली होती. आणि आता आपण ध्वन्यालोकातील अभाववादींची 3 मतं आणि त्यावरील स्पष्टीकरण पाहणार आहोत. तर काव्य जाणणाऱ्या विद्वानांनी काव्याचा आत्मा ध्वनी आहे असं म्हटलं आहे. म्हणजे काव्याचे आत्मा ध्वनी असं जे म्हटल्यात आलेलं आहे ते परंपरेने जे म्हटलेलं आहे तेच अ, या ध्वन्यालोकमध्ये सांगितलेलं आहे. अ, ध्वन्यालोकमध्ये ध्वनी सम्यक आणि संपूर्ण विस्तृतपणे प्रदर्शित केलेला आहे. सहृदयी रसिकांच्या मनाला प्रकाशित करणाऱ्या या तत्वाचा काही लोक अभाव कथन करतात. म्हणजे या वचनात या परंपरेत एकूण काही अभाव आहेत आणि हे अभाव तज्ञांनी 3 विद्वानांनी मांडलेले आहेत ते आपण पाहूयात. तद्भाववादीनां चामी विकल्पाः भवन्ति. त्या अभाववादींच्या सुद्धा 3 मतं आहेत. त्यात पहिलं मत म्हणजे तत्र केचित शिरत शब्दार्थ शरीरम तावत काव्यम तत्र शब्द गताश्चारुत्वम हे तवोनुप्रासदय प्रसिद्धा एव. अर्थात की हा अभाववादींचा पहिला भाग आहे किंवा पहिला विकल्प आहे, ते पहिलं मत आहे. यात ते काय म्हणतात, तर काही जण असा आक्षेप घेतात की शब्द आणि अर्थ हेच काव्याचे शरीर आहे. तसेच सौंदर्य वर्धनासाठी शब्दगत असे अनुप्रासादी शब्दालंकार आहेत. त्याचप्रमाणे उपमादी अर्थगत अलंकार सुद्धा काव्याचे सौंदर्य वर्धन करतात. जो वर्ण संघटना धर्म आहे म्हणजेच गुण आहे ते माधुर्यादी गुण प्रतीत होतात. त्यांच्यापेक्षा इतर असलेल्या उपनागरिकादी वृत्ती आम्ही ऐकल्या आहेत. वैदर्भीय आदी रीती आम्ही ऐकल्या आहेत. वृत्ती आणि रीती काव्याचे अवयव आहेत. या सर्वांपासून भिन्न असा ध्वनी काय आहे. म्हणजे त्यांनी थोडक्यात पहिलं मत असं मांडलंय की शब्द आणि अर्थ हेच काव्याचे शरीर आहे. आणि ध्वनी त्यात अजून नवीन काय, म्हणजे ध्वनीला आत्मा म्हटलंय काव्याचा. तर यात नवीन काय, यात नवलते काय, कारण आधीपासूनच शब्द आणि अर्थ हे जे काव्याचे प्रमुख भाग आहेत ते काव्याचं शरीरच जणू आहे असं या अ, अभाववादींच्या पहिल्या मतात आपल्याला दिसतं. याशिवाय अनेक प्रकारचे अलंकार आहेत, अनेक प्रकारच्या वैदर्भी आदी इत्यादी असलेल्या रीती आहेत ज्या काव्याचं सौंदर्य वाढवतात. अलंकार काव्याच्या सौंदर्यात भर घालतात. आणि असे अलंकार आणि अशा रीती असल्यामुळे शब्द आणि अर्थ हे ज्या काव्याचं शरीर आहे त्यात सर्वांपासून भिन्न असा आत्मा म्हणून संबोधला जाणारा ध्वनी हा नवीन कसा काय होऊ शकतो किंवा यात नवल काय आहे असं मत हे पहिल्या ह्याच्यात सांगतात. म्हणजेच अशा प्रकारे काव्यस्वरूप प्रतिपादन करत असताना ध्वनीचा अंतर्भाव कुठेच होत नाही. असं या अभाववादींच्या पहिल्या मतावरून थोडक्यात आपल्याला कळतं. पुढे पण म्हटलेलं आहे की मत प्रतिपादित करतात की ध्वनी नाही. अर्थात ध्वनीला या ध्वन्यालोका परंपरेने चालत आल्याप्रमाणे काव्याचे आत्मध्वनी म्हणजे काव्याचा आत्मध्वनी आहे असं जे संबोधलेलं आहे. याच वचनात असलेले अभाव आणि हे वचन कशा रीतीने अभावाने भरलेलं आहे हे यावरून सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतरचं दुसरं जे मत आहे की अन्ये ब्रूयुः नास्तेव ध्वनिः. अर्थात की हा अभाववादींचा द्वितीय विकल्प आहे, म्हणजे दुसरं मत आहे. आपण पहिलं मत बघितलं की ज्या मतामध्ये अभाववादींनी सांगितलं की शब्द आणि अर्थ हे काव्याचं शरीर आहे. अलंकार रीती यामुळे काव्याचं सौंदर्य वाढतं. मग यात ध्वनीची नेमकी भूमिका अशी काय की जी नवीन वाटते, नवल ते काय असं म्हटलेलं आहे. आता या दुसऱ्या मतात काय म्हटलंय की काही लोक म्हणतात की ध्वनी नाही आहे. परंपरेनुसार चालत आलेल्या मार्गाचा शब्दार्थ शरीर काव्य म्हणजे शब्दार्थ शरीर काव्य म्हणजे पहिल्या मतात सांगितलेलं आहे की शब्द आणि अर्थ हे काव्याचं जणू काही शरीरच आहे. विरोध करणारे ध्वनी इत्यादी तत्व काव्य प्रकार मानल्याने काव्याचाही अ, जो काही भाग आहे तो क्षतिग्रस्त होतो, त्याला हानी पोहोचते. सहृदयी रसिकांच्या हृदयांना आल्हाददायक शब्द आणि अर्थ हेच काव्याचे लक्षण होय. आणि ते काव्य लक्षण आतापर्यंत सांगितलेल्या मार्गाबाहेर असणाऱ्या मार्गाच्या बाबतीत लागू पडत नाही. आणि त्या ध्वनी संप्रदायाला मानणाऱ्याच्या अंतर्गत काही व्यक्तींना स्वेच्छेने सहृदय मानून त्यांच्या कथनानुसार कुठल्या तरी नवीन अशा परिकल्पित ध्वनीमध्ये काव्य नावाचा व्यवहार प्रचलित केल्यानंतर देखील तो मार्ग सर्व विज्ञानांना स्वीकार्य नसणार आहे.
आता यात त्यांनी काय म्हटलंय थोडक्यात, की काही लोक म्हणतात की ध्वनी नाहीच आहे, म्हणजे परंपरेनुसार चालत आलेल्या मार्गाचा विरोध करणारे. आता परंपरेनुसार म्हणजे या दुसऱ्या मतात अभाववादी काय सांगतात, की परंपरेनुसार काय चालत आलेलं आहे, की शब्दार्थ शरीर काव्य. ध्वन्या लोकांमध्ये काय म्हटलंय, की काव्यस्य आत्मा ध्वनी हे परंपरेनुसार चालत आलेलं वचन आहे. पण या दुसऱ्या मतात अभाववादी काय म्हणतात, की शब्दार्थ शरीर काव्य म्हणजे शब्द आणि अर्थ हे काव्याचं शरीर आहे, परंपरेनुसार चालत आलेले वचन आहे. आणि त्याला विरोध कशा रीतीने केला जातोय, की काव्यस्य आत्मा ध्वनी म्हणजे काव्याचा आत्मा ध्वनी आहे या वचनाने शब्दार्थ शरीर काव्य या वचनाचा विरोध केला जातो आहे. त्यामुळे ध्वनी नाहीच आहे असं हे दुसऱ्या मतात सांगितलेलं आहे. तसेच काव्य प्रकार मानल्याने काव्याचीही हानी होते, म्हणजे ध्वनी इत्यादी जो काही काव्याचा भाग आहे तो जर मानला, किंवा ध्वनी हा प्रमुख भाग आहे काव्याचा किंवा आत्मा आहे असं जर मानलं, तर काव्याला देखील त्यामुळे हानी पोहोचते, त्याला धोका निर्माण होतो. सहृदय रसिकांच्या हृदयांना आल्हाददायक शब्द आणि अर्थ हेच काव्याचे लक्षण होय, आणि ते काव्य लक्षण आतापर्यंत सांगितलेल्या मार्गाबाहेर असणाऱ्या मार्गाच्या बाबतीत लागू पडू शकत नाही. म्हणजे अभाववादी वारंवार दुसऱ्या मतात हेच सांगतायत, की शब्द आणि अर्थ हेच काव्याने म्हणजे ह्याच्यामुळेच काव्याची निर्मिती होते, किंवा हेच काव्याचे प्रमुख अंग आहे. आणि याशिवाय जो काही बाहेरचा मार्ग आहे, बाहेरच्या चौकटी बाहेरची जो भाग आहे, म्हणजे कुठला, की काव्याचे आत्मध्वनी म्हणजे ध्वनी दुसऱ्या मतामध्ये ते मानतच नाही. त्यामुळे काव्य आणि अर्थ यावरच या मतामध्ये भर देण्यात आलेला आहे. यानंतर ते म्हणतात, की परंपरेनुसार चालत असलेल्या काव्य लक्षणाचा विरोध करून एखादे नवीन तत्व मांडल्यास काव्याची हानी होते असे हे पदाधारी मानतात. म्हणजे जे अभाववादी आहेत किंवा जे मानणारे विद्वान लोक आहेत ते काय म्हणतात, की जे परंपरेनुसार वचन चालत आलं आहे, जे काय, की शब्दार्थ शरीर काव्य या वचनाला विरोध केला गेला. कुठल्या वचनाने, की काव्यस्य आत्मध्वनी या वचनाने विरोध केला गेला. ज्यामुळे काय होतं, की मूळ काव्यत्वाच्या स्वरूपालाच हानी पोहोचते, त्याला धोका निर्माण होतो. त्यामुळे अशा स्वरूपाची धारणा ही अभाववादींच्या दुसऱ्या मतामध्ये आपल्याला दिसते. पुढे ते म्हणतात, की त्याचप्रमाणे काही लोकांना गोळा करून ध्वनी तत्व आहे असे म्हणून एक पक्ष स्थापन केला असता ते सर्व विद्वानांना मान्य होणार नाही, म्हणून काव्यामध्ये नवीन असे ध्वनी तत्व नाही असे अभाववादी मानतात. यालाच ध्वनी नास्ती असं म्हटलेलं आहे. म्हणजे ध्वनी काव्यात नसतोच, असतं काय तर शब्द आणि अर्थ, असं या दुसऱ्या मतामध्ये अभाववादींनी सांगितलेलं आहे. आवाज येतोय का सगळ्यांना? हो, येतोय येतोय. ओके. तर पहिल्या मतात सांगितलंय काय, की ध्वनी व्यतिरिक्त अलंकार रीती यामुळे काव्याचं सौंदर्य वाढतं, आणि त्यामुळे शब्द आणि अर्थ हे काव्याचं शरीर आहे असं मानलेलं आहे. दुसऱ्या मतात काय सांगितलंय, की ध्वनी हे मुळात तत्वच नाहीये काव्याशी निगडीत असलेलं, तर कोणतं आहे, की शब्द आणि अर्थ. आणि यामुळे काय केलं गेलं, की शब्दार्थ शरीर काव्य या म्हणजे परंपरेने चालत आलेल्या वचनाला काव्यस्य आत्मध्वनी या वचनाने विरोध केला गेला, जे अभाववादीच्या दुसऱ्या गटाला मान्य नाही. त्यामुळे यामुळे काव्यत्वाला हानी पोहोचू शकते, धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे ते शेवटी काय म्हणतात, की ध्वनी नास्ती म्हणजे ध्वनी नाही, काव्यात ध्वनी नाही, असं हे अभाववादी दुसऱ्या मतात स्पष्ट करतात. तिसऱ्या मतात आता आपण बघूया, की श्रूयते तस्मात अपवाद मात्राम ध्वनी न त्वस्य शिददक्षम तत्वम किचित किचित अपि प्रकाशयितुम शक्यम. म्हणजे वाणीचे विकल्प सहस्रारा असल्यामुळे प्रसिद्ध अशा काव्याचे लक्षण तयार करणाऱ्या विद्वानांद्वारे अप्रदर्शित किंवा दुर्लक्षित केलेल्या काव्याचा छोटा मोठा कोणता प्रकार ध्वनी म्हणून आणि खोट्या अशा सहृदयत्वाची भावनेद्वारे डोळे बंद करून त्याला ध्वनी म्हणून नाचण्यात काय कारण, ते आम्हाला माहीत नाही. आतापर्यंत मोठ्या विद्वानांनी हजारो अलंकार जगापुढे मांडले आहेत आणि पुढे मांडणार देखील आहेत. एखादा नवीन अलंकार ज्ञात झाला तर नवीन आहे, नवीन शोध आहे असे म्हणून अलंकार शोधन करणारे नाचत नाहीत. म्हणून ध्वनी केवळ एक विवाद आहे आणि त्या ध्वनीचा विचारयोग्य तत्व काहीच केल्यास सांगितला जाऊ शकत नाही. म्हणजे तिसऱ्या मतामध्ये देखील अभाववादी हेच सांगतात वारंवार, की जरी असं म्हटलं गेलं असेल, की काव्यस्य आत्मा ध्वनी, तरी देखील
अनेक विद्वानांनी अनेक अलंकार शोधलेले आहेत, जगासमोर आणलेले आहेत, अनेक येऊ घातलेले आहेत आणि त्यांचा देखील शोध घेतला जातो आहे. अशा ध्वनीची चर्चा कुठून आली किंवा ध्वनी हा काव्याचा आत्मा आहे असे म्हणणारे हे मध्ये मध्ये काय येत आहेत? तर त्यांनी पुन्हा त्याच मुद्द्यावर भर दिलेला आहे की ध्वनी हा काव्याशी महत्वाचा भाग असलेला असा कुठल्याच स्वरूपाने वाटत नाही. त्यामुळे शब्द आणि अर्थ, अलंकार, रीती यामुळेच काव्याची जडणघडण होत असते, असा हा अभाववादींचा तिसऱ्या प्रकारचा आपल्याला जो मतप्रवाह आहे तो पाहायला मिळतो. खाली पण म्हटलेलं आहे की पुनरपरे तस्य भावमन्यथा कथयेयुः न संभवत्येव ध्वनिर्नामत्पूर्वं करचित, की हा अभाववादींचा तृतीय विकल्प किंवा तृतीय मतप्रवाह म्हटलेला आहे. पुन्हा हे अभाववादी ध्वनीचा अभाव अन्य प्रकाराने देखील सांगतात. हाच त्या तिसऱ्या मताचा एक भाग आहे की ध्वनी नावाचा अन्य नवीन तत्वच संभवत नाही. इथे पण म्हणजे तिसऱ्या मतात देखील त्यांनी तेच म्हटलंय की ध्वनी नावाचं वेगळं असं तत्वच निर्माण होण्याची शक्यता नाहीये. सौंदर्य वाढवण्याच्या पलीकडे ध्वनीचे कार्य नाही. म्हणजे आता तुम्ही नीट ऐकलं असेल तर पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या या तीनही मतप्रवाहांमध्ये आपल्याला कळून येईल की पहिल्या मतप्रवाहामध्ये काय सांगितलं की शब्द, अर्थ, अलंकार, वैदर्भी यासारख्या रीती ज्या आहेत, भाषिक रीती, त्या काव्याचं सौंदर्य वाढवतात. ध्वनी सौंदर्य फार काही वाढवत नाही. म्हणजे ध्वनीला हे केलंय, बाजूला थोडक्यात ठेवलेलं आहे. दुसऱ्या मतप्रवाहात काय आहे की शब्दार्थ शरीरम काव्यम, की काव्याचं शरीरच जणू हे शब्द आणि अर्थ आहे. त्यामुळे तिथे ध्वनीची चर्चाच उद्भवत नाही. तर तिसऱ्या मतप्रवाहात त्यांनी काय म्हटलं आहे की सौंदर्य वाढवण्याच्या पलीकडे ध्वनीचं काम नाही. म्हणजे काव्याचं सौंदर्य वाढवण्याच्या पलीकडे ध्वनीची काही मोठी भूमिका किंवा ध्वनीचं मोठं काम उरतच नाही. म्हणजे इथे देखील ध्वनीला थोडक्यात थोडं बाजूला ठेवण्यात आले आणि शब्द अर्थ यावर भर देण्यात आलेला आहे. पुढे ते म्हणतात की सौंदर्य वर्धनाला अतिक्रांत ध्वनी करत नाही, म्हणून काव्याच्या चारुत्व हेतू म्हणजेच गुण अलंकारादीमध्येच त्याचा अंतर्भाव होतो. तेव्हा या गुण अलंकारादीमध्ये एक ध्वनी म्हणून तत्वाला नवीन नामकरण केले तर काही फरक पडणार नाही. म्हणजेच ध्वनी तत्व सौंदर्यवर्धनापलीकडे काहीच करत नाही, तेव्हा ध्वनी नाही असे हे मत मांडतात. म्हणजे की ध्वनीचं जे मूल्य आहे काव्याच्या दृष्टीने ते कमी आहे खूपच किंवा निग्लिजेबल आहे असं या तिसऱ्या प्रवाहात, मतप्रवाहात अभाववादी सांगतात. आणि ते काय सांगतात की ध्वनी जो आहे तो काव्याचं सौंदर्य वाढवण्याच्या दृष्टीनेच फक्त काम करतो. त्या पलीकडे जाऊन काव्याची जडणघडण, काव्याचे एकूणच ठोकताळे बांधण्यासाठी कुठलीही महत्वाची भूमिका बजावत नाही. आणि त्यामुळेच गुण अलंकारादीमध्ये असलेल्या एका भागाला जर ध्वनी म्हणून नाव दिलं तर त्यात काही मोठा फरक पडणार नाही. त्यामुळे शेवटी हे तिसरे मतप्रवाह सादर करणारे किंवा मांडणारे अभाववादी आहेत ते असंच म्हणतात की ध्वनी नाही म्हणजे ध्वनी नास्ती असंच त्यांचं मत आहे. म्हणजे ध्वन्या लोकांमध्ये जे सांगितलेलं आहे की काव्यस्य आत्मा ध्वनी या वचनात जो जो अभाव आहे ध्वनीच्या दृष्टीने आणि काव्यात ध्वनीच्या असलेल्या स्थानाच्या दृष्टीने तो काय आहे, हा या तीन मतप्रवाहांनी स्पष्ट केलेला आहे. आता याचंच प्रतिपादन करणारा कवी मनोरथ प्रस्तुत श्लोक आहे. किंच वाग्विकल्पमानाम मानानम, की जिथे मनाला आनंदित करणारे अलंकारयुक्त अर्थ नाही आहे, अर्थालंकार नाही आहे, जे सुंदर रचनायुक्त नाही आहे, जिथे शब्दालंकारांचा अभाव आहे, जे वक्रोक्ती अलंकार विरहित आहे, ते ध्वनियुक्त काव्य आहे असे म्हणून प्रशंसा करणाऱ्या मूर्खाला विचारले असता की ध्वनी स्वरूप काय आहे, तर तो काय उत्तर देईल हे आम्हाला माहित नाही. म्हणजे इथे या तीन अभाववादींच्या मताला जोड देण्याचं काम या श्लोकाने केलेलं आहे की ज्या काव्यात मुळातच अलंकार नाहीत किंवा जिथे कुठलाही अर्थ नाही किंवा जिथे कुठल्याच स्वरूपाचा भाषिक भाग येत नाही, सौंदर्य वर्धनाच्या दृष्टीने म्हणायचं झालं तर ते काव्य ध्वनियुक्त आहे असं म्हणून जर कोणी त्याची प्रशंसा केली की त्यात ध्वनी आहे आणि त्या ध्वनीमुळे काव्याची एकूणच सौंदर्यवर्धनता झालेली आहे असं जर कोणी म्हटलं आणि त्या दृष्टीने स्पष्ट करायला लागलं तर तो ध्वनी स्वरूप नेमकं काय आहे याचं उत्तर मात्र आमच्याकडे अजिबात नाही. कारण त्याची कारणं आधीच दिलेली आहे की त्यात शब्दालंकार, अर्थालंकार, अलंकार या सगळ्याचा अभाव आहे. आणि यानंतर देखील जर कोणी ते ध्वनी काव्य आहे, ध्वनीने भारलेलं काव्य आहे असं जर सांगत असेल तर त्याचं स्पष्टीकरण द्यायला किंवा त्याचं उत्तर द्यायला आमच्याकडे कुठलाच भाग उरणार नाही.
असं यात सांगतात. यानंतरचा जो भाग येतो भाप्त माहुस्त म्हणणे, त्यात अजून एक मतप्रवाह सांगितलेला आहे आणि त्यानंतर प्रत्येक प्रत्येक म्हणजे अ, ध्वनीचे प्रकार आहेत, ज्याच्यातल्या प्रतीयमान अर्थाचे 3 प्रकार आहेत: वस्तुध्वनी, अलंकार ध्वनी आणि रसध्वनी. आणि त्यातील भेद जे आहेत ते 5 प्रकारचे आहेत. तर त्या त्या भेदानुरूप उदाहरण दिलेलं आहे आणि स्पष्टीकरण दिलेलं आहे, ते आपण पाहूयाच. तत्पूर्वी यात काय सांगितलं आहे की यद्यपीच्या ध्वनी शब्द संकीर्तनी संकीर्तेन काव्यलक्षण विधायी विगुण वृत्तिरन्यो वान कश्चित् प्रकार प्रकाशितः तथापि अमुख्य वृत्तया काव्येषु व्यवहारं दर्शयता ध्वनि मार्गो मनाक् स्पृष्टो अपि न लक्षित इति परिकल्प्यावमुक्तम भाक्तमादुस्त्रमन्य. म्हणजे भाक्तमाहुस्तमन्य याचा अर्थ थोडक्यात आपण पाहूयात. इतर लोक त्याला ध्वनीला इतर लोक त्याला म्हणजे कुठल्या कशाला निर्देश करायचा आहे, तर ध्वनीला, ध्वनीविषयी सगळं सांगितलं जात आहे. त्यामुळे भाक्त म्हणजे लक्षणांतर्गत म्हणतात. अन्य लोक त्या ध्वनी नावाच्या काव्याला गुणवृत्ती म्हणतात. जरी सुद्धा ध्वनी या शब्दाचा उल्लेख करून काव्याचे लक्षण रचणाऱ्या विद्वानांनी गुणवृत्ती नावाचा व अन्य कुठला प्रकार प्रदर्शित केला नाही, तरी सुद्धा अमुख्य वृत्तीने म्हणजेच लक्षणेचा काव्यात व्यापार दाखवत असताना ध्वनिमार्ग काही अंशाने स्पष्ट केला आणि लक्षण सांगितले नाही. केवळ कल्पना करून म्हटले आहे. भक्त माहुस्त म्हणणे म्हणजे ध्वनी लक्षण गम्यक आहे. म्हणजे इतर लोकांचं मत काय आहे हे यात थोडक्यात, अगदी थोडक्यात सांगण्यात आलेलं आहे. इतर लोकांनी ध्वनीला तर स्वीकारलंय, मात्र त्याला गुणवृत्ती नावाने संबोधलेलं आहे आणि त्यामुळे ध्वनी लक्षण ही गम्यक स्वरूपाचं आहे असं यात त्यांनी सांगितलेलं आहे. यात ते म्हणतात की केवळ कल्पना करून म्हटलेलं आहे की भक्त माहुस्त म्हणणे म्हणजे ध्वनी लक्षण गम्यक आहे. म्हणजे कल्पनेच्या जोरावर केवळ ध्वनीला वेगळ्या गुणवृत्तीय नावाने संबोधलेलं आहे, जे कोण म्हणतात की इतर लोक म्हणतात. म्हणजे आधी आपण अभाववादींचं 3 मतप्रवाह पाहिले, त्यानंतर इतर लोक काय म्हणतात याची थोडक्यात अशी माहिती देण्यात आलेली आहे. आता यात पुढचा जो भाग आहे तो अनिर्वचनीय वाद आहे. की अनिर्वचनीयवादी जो आहे तो पक्ष मांडतात स्वतःच्या दृष्टीने. त्यांचं मत काय आहे ते आपण जाणून घेऊया. की काही जण ध्वनी लक्षण निर्माण करीत असताना काही अप्रगल्भ मतीचे लोक ध्वनी तत्वाला वाणीच्या पलीकडला किंवा सहृदय रसिकांच्या हृदयाला आनंदित देणारा असा मानतात. म्हणूनच या मतभेदांमुळे सहृदय रसिकांच्या मनाला आनंद प्राप्त व्हावा म्हणून आम्ही ध्वनी स्वरूप सांगतो. आता जे अभाववादी आहेत त्यांचं डिरेक्टली मत थोडं अनिर्वचनीयवादी नाही आहेत, तर ध्वनी स्वरूप किती महत्वाचं आहे किंवा ते नेमकं काय आहे हेच अनिर्वचनीयवादी स्पष्ट करतात. आणि यासाठी ते म्हणतात की काही अप्रगल्भ मतीचे लोक ध्वनी तत्वाला वाणीच्या पलीकडचा आणि सहृदय रसिकांच्या हृदयाला आनंदित देणारा असं मानतात. हे जे मतभेद आहेत किंवा काही जणांचं असं मत आहे की जो वाणीच्या पलीकडचा आहे तो ध्वनी, किंवा काहींचं मत असं आहे की जो रसिकांच्या मनाला आनंदित करतो, आनंद प्रदान करतो तो ध्वनी, असं जे मानतात, असं जे मतप्रवाह आहेत, मतभेदता आहे, त्यामुळे एकूणच ध्वनीचं स्वरूप काय आहे की जेणेकरून रसिकांच्या मनाला आनंद प्राप्त होईल यासाठी अनिर्वचनीयवादी आपला पक्ष मांडतात. तस्य हि ध्वने हे स्वरूपम सकल सत्क विकाव्योपनिषद्भूतम अतिरमणीयम आणि असी भिरपी चिरंतर काव्य लक्षण विधायिनाम बुद्धिभिरनुन्मिलित पूर्वम. अर्थात की त्या ध्वनीचे स्वरूप समस्त चांगल्या कवींच्या काव्याचा परमरहस्यमय, अत्यंत सुंदर आणि प्राचीन काव्यलक्षणकारांच्या सूक्ष्मतर बुद्धीने सुद्धा प्रस्फुटित होत नाही. म्हणूनच रामायण व महाभारतादी लक्ष ग्रंथामध्ये सर्वत्र त्या ध्वनी स्वरूपाचा वापर स्पष्टपणे दिसून येतो. आता प्रसिद्ध व्यवहाराला परिलक्षित करू इच्छिणाऱ्या सहृदयांच्या मनामध्ये आनंदाला स्थिरत्व प्राप्त व्हावे म्हणूनच या ध्वनीचे स्वरूप आम्ही प्रकाशित करत आहोत. म्हणजे पुन्हा ते इथे यावरच जोर देतात की आम्ही ध्वनीचं स्वरूप का सांगत आहोत, तर सहृदयी रसिकांच्या मनाला आनंद प्राप्त व्हावा यासाठी आम्ही आमचा पक्ष सांगत आहोत, मांडत आहोत. अशा प्रकारे अनिर्वचनीयवादी स्पष्ट करून ध्वनी विरोधी म्हणतात
की ध्वनी हे तत्व वाणीचा विषय नाही, ते मुखातून सांगता येत नाही, म्हणून ध्वनी नाही या पक्षाच्या उपस्थितीनंतर सारांश रूपाने हे ध्वनिविरोधी 5 पक्ष अभाववादींचे 3 विकल्प भाक्तवादी आणि अनिर्वचनीयवादी हे पक्ष सांगितलेले आहेत. येथे सांगितलेल्या विशेषणात ते ध्वनिविरोधी पक्षाच्या निराकरणाला ध्वनित करतात. प्रत्येक विशेषण एका एका पक्षाला ध्वनित करतात. सकल सत्कवीं पदाने कस्मिंचित प्रकाललेशेंचे अतिरमणीयम पदाने भाक्त पक्षाचे खंडन उपनिषद भूतम पदाने अपूर्व मात्रा समाख्या करणे च खंडम आणि असी भिरपी पदाने गुणालंकार अंतर्भूत पक्षाचे खंडन अथच इत्यादी पक्षाने तत्समांतः पातीन पक्षाचे खंडन अशा प्रकारे आनंदवर्धनाचार्य ध्वनिविरोधी 5ही पक्षांचे खंडन करतात. आता हे जे 5 पक्ष आहेत ते कुठले की पहिले 3 मतप्रवाह, त्यानंतर इतर लोक जे काय सांगतात ते, आणि अनिर्वचनीयवादी की त्यांच्या मते ध्वनीचं स्वरूप नेमकं काय आहे, की ज्यांना की काव्यस्य आत्माध्वनी असं ज्यांनी म्हटलं आहे, किंवा जो ध्वनी इतरांच्या मनाला आनंद करतो, आनंद प्रदान करतो, किंवा जो ध्वनी वाणीच्याही पलीकडचा आहे, असे जे मतभेद आहेत त्याच्याही पलीकडे जाऊन ध्वनीचं स्वरूप काय आहे, किंवा त्यांच्या मते नेमकं ध्वनीचं स्वरूप काय आहे, हे अनिर्वचनीयवादींनी स्पष्ट केलेलं आहे. कारिका इथे देण्यात आलेले आहेत, मात्र अगदी थोडक्या स्वरूपात त्यांचं मत काय आहे हे स्पष्ट करण्यात आलेलं आहे. त्यामुळे पुन्हा पुन्हा वाचून हे तुम्हाला समजू शकतं. यानंतर पुढचा जो भाग आहे की ध्वनी स्वरूप स्पष्ट करीत असताना सर्वप्रथम ध्वनीबद्दल भूमिका मांडत असताना ध्वन्यालोककार आनंदवर्धनाचार्य म्हणतात की सहृदय रसिकांद्वारे प्रशंसनीय असा जो अर्थ काव्याचे आत्मतत्व म्हणून प्रतिष्ठित आहे, अशा त्या अर्थाचे वाच्य आणि प्रतीयमान असे 2 भेद होतात. शरीरामध्ये ज्याप्रमाणे आत्मतत्व असतं त्याप्रमाणे सुंदर आणि उचित रमणीय अशा काव्यामध्ये परिपूर्ण रूपाने स्थित असलेला जो सहृदय रसिकांद्वारे प्रशंसित अर्थ आहे, त्या अर्थाचे वाच्य आणि प्रतीयमान असे 2 भेद होतात. आता यो यो अर्थ सहृदय श्लाघ्य काव्यम मेति व्यवस्थितः वाच्य प्रतीयमानाख्यो तस्य भेदावुभौ स्मृतौ. याच्यात काय सांगितलंय, आनंदवर्धनाचार्य काय सांगतात की जो ध्वनी रसिकांच्या मनाला आनंद प्रदान करतो आणि जो प्रशंसनीय आहे आणि प्रतिष्ठित स्वरूपाचा आहे, आणि ज्या ध्वनीचा जो अर्थ आहे तो काव्याचं आत्मतत्व म्हणून प्रतिष्ठित आहे, त्या अर्थाचे 2 भेद आहेत. ते 2 भेद कुठले की एक म्हणजे वाच्य आणि एक प्रतीयमान. पुढे टी डायग्राम दिलेली आहे, त्याच्यात कशा प्रकारे हे भेद होतात. त्यात जर तुम्ही बघितलात की काव्याचं शरीर म्हणजे शब्दार्थ शरीरम काव्यम असं जे मत आहे एका अभाववादींचं, त्यात त्यांनी म्हटलेलं आहे की शब्द आणि अर्थ हे काव्याचं शरीर आहे. तर काव्याचं शरीर हे शब्द आणि अर्थ धरलं तर त्यांचे कोणते कोणते भाग होतात हे त्या टी डायग्राम मध्ये स्पष्ट करून सांगितलेलं आहे. ज्यात खाली म्हटलेलं आहे की शब्द म्हणजे काव्याचे स्थूल शरीर म्हणजेच शरीरातील अवयवादी होय. हे सर्व शब्द वाच्य स्वरूपाचे असतात, वाच्यार्थाने कळतात आणि अवयवादी बाह्य शरीराचा भाग असल्यामुळे काव्य शरीर संबंधात वाच्य म्हणजेच ललित असे अलंकार होतात. त्याचप्रमाणे काव्यातील अर्थ म्हणजे काव्याचे मनस्वरूपी सूक्ष्म शरीर होय. या सूक्ष्म शरीरात मनस्वरूपी आत्मरूप अर्थ पण येतो. हा काव्यात्मरूपी सहृदय श्लाघ्य अर्थाचे पुन्हा 2 प्रकार पडतात. म्हणजे जो अर्थ दिलेला आहे, अर्थाचे 2 भेद दिलेले आहेत, वाच्य आणि प्रतीयमान, त्यातील श्लाघ्य अर्थाचे 2 प्रकार होतात, जे वाच्य आणि प्रतीयमान असेच आहेत. आणि त्यात वस्तुध्वनी, अलंकार ध्वनी आणि रसध्वनी यांचा अंतर्भाव होतो. पुढे म्हटले की तत्र वाच्य प्रसिद्धो यः प्रकारे रूपमा बहुधा व्याकृत सोन्ये तो नेट प्रतन्य. या काव्यात्मरूपी सहृदय श्लाघ्य अर्थाचा प्रथम प्रकार वाच्य अर्थ उपमादी गुणालंकार प्रकाराने प्रसिद्ध आहे आणि पूर्वी झालेल्या आचार्यांनी ते अनेक प्रकारांनी वर्णित केलेले आहे. म्हणून आम्ही त्याचे विस्तृत विवेचन करीत नाही आणि आवश्यकतेनुसार आम्ही त्यांचा केवळ अनुवाद करू. येथे वाच्य पदाने वाच्यार्थ न घेता उपमादी अलंकार अर्थ अपेक्षित आहे. म्हणजे इथे वाच्य उच्चारल्या क्षणी वाच्यार्थ आहे का असं न मानता तिथे उपमादी अलंकार, उपमा इत्यादी जे काही अलंकार आहेत तो अर्थ अपेक्षित आहे असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे थोडक्यात इथे फार
कन्फ्युज न होता मुख्यत्वे हेच लक्षात ठेवलं पाहिजे की 3 अभाववादींचं मत काय आहे, इतर लोकांनी आपलं मत जे आहे ते काय सांगितलेलं आहे, आणि अनिर्वचनीयवादींनी आपलं ध्वनी स्वरूप नेमकं कसं स्पष्ट केलेलं आहे. त्यानंतरचा जो भाग येतो की याच ध्वनीतील अर्थाचे 2 भेद कुठले होतात, त्यात वाच्य आणि प्रतीयमान, आणि त्यातल्या प्रतीयमानासंदर्भात पुढचा भाग येतो ज्यात त्यांनी म्हटलंय की प्रतीयमानं पुनरन्य देव वस्वस वस्वस्ति वाणीषु महाकवीना यत् तत् प्रसिद्धा अवयव वाक्तिरिक्तम विभाती लावण्यमिवांगनासु, की या काव्यात्मरूपी सहृदय श्लाघ्य अर्थाचा द्वितीय प्रकार म्हणजे प्रतीयमान अर्थ. अर्थाचे 2 प्रकार, एक म्हणजे वाच्य आणि दुसरा म्हणजे प्रतीयमान. त्या प्रतीयमान अर्थासंदर्भात ही कारिका आलेली आहे. हा प्रतीयमान अर्थ काही वेगळाच आहे, जो स्त्रियांच्या प्रसिद्ध अशा अवयवांव्यतिरिक्त म्हणजेच मुख, नेत्र, श्रोत्रादींपेक्षा भिन्न अशा लावण्य समान आहे. आणि हा प्रतीयमान अर्थ महाकवीच्या वाणीमधून वेगळाच भासित होतो, अशी त्याची वर्णनं केलेली दिसतात आपल्याला या कारिकेतून. की तो प्रतीयमान अर्थ कशापासून भिन्न आहे, तो का भिन्न आहे, की जो स्त्रियांच्या मुख, नेत्र, श्रोत्र या अवयवांच्या सौंदर्यापेक्षाही भिन्न आहे, आणि महाकवींच्या वचनांपेक्षा म्हणजे वचनातील वाच्यार्थापेक्षा देखील वेगळा आहे, असा जो प्रतीयमान आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायचा आहे. की महाकवींच्या वाणीमध्ये वाच्यार्थापेक्षा भिन्न असा वेगळा एक प्रतीयमान अर्थ असतो, जो तो अर्थ प्रसिद्ध अलंकारापासून प्रतीत होणारा अवयवांपासून भिन्न सुप्रसिद्ध सहृदय प्रसिद्ध स्त्रियांच्या लावण्यासमान वेगळाच प्रदर्शित होतो. ज्याप्रमाणे स्त्रियांमध्ये शरीरात असणाऱ्या समग्र अवयवांहून भिन्न असा विशिष्ट सौंदर्याव्यतिरिक्त असणारा लावण्यरूपी सौंदर्य, त्याप्रमाणे हा प्रतीयमान अर्थ आहे. म्हणजे स्त्रियांच्या मुख, नेत्र, श्रोत्र या अवयवांव्यतिरिक्त सौंदर्यवर्धन करणारे अवयव जे आहेत त्याप्रमाणे हा प्रतीयमान अलंकार आहे. अंगाच्या प्रत्येक अवयवांच्या सौंदर्यापेक्षा समग्र सौंदर्य वेगळं असतं. म्हणजे प्रत्येक अवयवाचं किंवा प्रत्येक शरीराच्या भागाचं एक एक सौंदर्य आहे, मात्र समग्र शरीराचं एक सौंदर्य वेगळं आहे. तसंच हे प्रतीयमान अर्थाचं स्वरूप आहे, आणि यालाच प्रतीयमान अर्थ असं म्हणतात. की प्रतीयमान अर्थ चे जे काही भाग पुढचे दिलेले आहेत ते आपण पाहूयात. की मुक्ता फलेषु छायायास्तात्र रलत्वमिवांतरा सलक्ष्यते यद अंगेषु तत् लावण्यम विहोच्यते. मोत्यांच्या कांतीत जी तरलता दिसून येते पाण्याप्रमाणे, म्हणजे इतके ते नितळ असतात असं आपण म्हणू, किंवा इतके शुभ्र असतात ते मोती जे पाण्याप्रमाणे आपल्याला भासतात, ती वस्तूंच्या अवयवांमध्ये दिसून येते ते लावण्य होय. म्हणजे ज्याप्रमाणे मोत्यांच्या एकूणच कांतीत, एकूणच त्यांच्या सौंदर्यात पाण्यासारखी किंवा एकूणच जी तरलता दिसून येते, तरंगता दिसून येते, अगदी त्याचप्रमाणे वस्तूच्या अवयवांमध्ये जी तरंगता किंवा जी तरलता दिसून येते ते खरं लावण्य होय. अशा स्वरूपाचा जो प्रतीयमान अर्थ आहे तो वाच सामर्थ्य क्षिप्त असतो. हा प्रतीयमान अर्थ जो आहे तो मुळात 3 प्रकारचा आहे: वस्तुध्वनी, अलंकार ध्वनी आणि रसध्वनी. आणि या सर्व भेदांमध्ये प्रतीयमान अर्थ वाच्यार्थापेक्षा वेगळाच असतो. असा हा प्रथम वस्तुध्वनी सुद्धा वाच्यार्थापेक्षा भिन्न आहे. तो 5 प्रकारांचा होतो: वाच्ये विधिरूपे प्रतिषेधरूपः, वाच्ये प्रतिषेधरूपे विधिरूपः, वाच्ये विधिरूपे अनुभयरूपः, वाच्ये प्रतिषेधरूपे अनुभयरूपः, आणि वाच्यात विभिन्न विषयत्वेन व्यवस्थापितः. असे हे 5 प्रकारचे भेद आहेत आणि 3 प्रकारचे ध्वनी आहेत जे प्रतीयमान अर्थाचे भेद आपल्याला सांगता येतील. म्हणजे आपण सुरुवातीला बघितलं की अर्थाच्या अर्थाचे 2 भेद होतात, एक म्हणजे वाच्य आणि एक म्हणजे प्रतीयमान. यातील प्रतीयमानाचे 3 भेद होतात: वस्तुध्वनी, अलंकार ध्वनी आणि रसध्वनी. आणि या सर्व भेदांमध्ये प्रतीयमान अर्थ वाच्यार्थापेक्षा वेगळाच आहे. असा हा प्रथम वस्तुध्वनी सुद्धा वाच्यार्थापेक्षा भिन्न असा आहे. तो मुळात 5 प्रकारचा असतो. हे जे 5 प्रकार दिलेले आहेत, जे 5 भेद दिलेले आहेत, त्याचं एक एक असं उदाहरण दिलेलं आहे. ते आपण पाहूयात. नेमकं त्या उदाहरणात काय स्पष्ट करण्यात आलेलं आहे. या आधीचं जे सांगितलेलं आहे ते कळलंय का, किंवा त्यात काही शंका आहे का? म्हणजे आपण पुढच्या भागावर जाऊ.
कारण अगदी थोडक्यात तर सांगितलेलं हा आहे. हा ठीक आहे. माझा आवाज येतोय? हा, येतो. हा, मग आता ध्वनी स्वरूप जर स्पष्ट करा, ध्वन्यालोकनुसार ध्वनी स्वरूप स्पष्ट करा, तर नाही नाही, तो त्याच्यामध्ये हे तर सगळं लिहायचं का? नाही, पुढे तो आहे, भाग आहे, आपण तो पाहणार आहोत. तुमचा प्रश्न म्हणजे होता ध्वनी मागच्या लेक्चरला. स्वरूपामध्ये हे घ्यायचं नाही का मग? नाही, ते हे थोडक्यात वाच्य घ्यायचं. प्रतिमान. थोडक्यात अच्छा. घ्यायचं प्रस्तावनेमध्ये, की म्हणजे हम्म आता चर्चा करूया विषय आहे तर म्हणजे हम्म ध्वनीचे स्वरूप स्पष्ट करा असं जर प्रश्न आला तर ध्वन्यालोकची हम्म प्रस्तावना येईलच. त्यानंतर तीन हम्म अभाववादींचं मत थोडक्यात आपल्याला सांगावं लागेल, आणि त्या व्यतिरिक्त इतर लोक आणि अनिर्वचनीयवादी यांनी नेमकं ध्वनीचं स्वरूप काय सांगितलं आहे, किंवा त्यांच्या मते ध्वनी नेमका काय आहे, हे अगदी थोडक्यात सांगावं लागेल. आणि त्यानंतर जो पुढे ध्वनीचं स्वरूप हा मुळातच एक जो पॉइंट दिलेला आहे, त्यामध्ये वाच्यार्थ आणि मराठी नोट्स मध्ये दिलाय तो सेपरेट ध्वनी स्वरूप. हो हो, तो दिलेला आहे. पण तो अगदी एकदम निबंध सारखा दिलाय. हो, बरोबर. मग तो बरोबर आहे का? तसंच आहे का? तसाच हो, लिहायचा आहे का हा, तो ध्वनी तसाच आहे. स्वरूपामध्ये? हो हो, तो हम्म तसाच आहे. त्याच्यात ध्वनीचं स्वरूप स्पष्ट करून जे जे ध्वनीच्या हम्म स्वरूपाला किंवा ध्वनीच्या स्वरूपामध्ये जो जो अभाव आहे त्याचं जे हम्म खंडन करण्यात आलेलं आहे ते देखील थोडक्यात तुम्हाला लिहावं लागेल. म्हणजे अभाववादींचं प्रथम पक्षाचं खंडन, द्वितीय पक्षाचं खंडन आणि तृतीय पक्षाचं खंडन, हे जे पुढे पॅसेजमध्ये दिलेलं आहे स्पष्टीकरण, त्याचं हम्म थोडक्यात तुम्हाला लिहावं लागेल. आणि ध्वनीचं स्वरूप याच्यात सुरुवातीचे जे तीन भाग येतात, की ज्या हम्म काव्यामध्ये शब्द आपल्या अर्थाला आणि अर्थ स्वतःला गौण करून अप्रधान हम्म करून त्या प्रतीयमान अर्थाला अभिव्यक्त करतात, तो काव्यविशेष म्हणजे ध्वनी होय. म्हणजे इथे थोडक्यात ध्वनीची व्याख्या केलेली आहे किंवा ध्वनीचं स्वरूप हम्म सांगितलेलं आहे, ते तुम्हाला स्पष्ट करावं लागेल, म्हणजे लिहावं लागेल. आणि त्यानंतर कशा रीतीने पक्षाचं खंडन करण्यात आलेलं आहे अभाववादींच्या मतप्रवाहाचं, ते तीन तीन हम्म अभाववादी आहेत आणि त्यांचे तीन तीन मतप्रवाह आहेत, त्याचं खंडन कसं केलेलं आहे ते तुम्हाला लिहावं लागेल. अशा रीतीने ते पूर्ण हम्म. ध्वनीचं स्वरूप होईल. ठीक आहे. मग एकदा असाही प्रश्न आहे की ध्वनी प्रकाराणां विस्तरेण वर्णनम कुरुत. मग इथे ध्वनी प्रकारांचं जेव्हा विस्ताराने वर्णन करायचंय त्यावेळेस मग हे तेव्हा हे ध्वनी प्रकार लिहायचेत का? अर्थ आणि प्रतीयमान हो हो हो. आणि पुन्हा त्याचे मग वस्तुध्वनी, अलंकार ध्वनी, हा हा. आणि हे त्या हे त्या मात्र ह्याच्यातील. हो. आणि पुढे पण रसध्वनी वगैरे जो दिला आहे बघा भाग, हम्म हा, तो त्यात येईल. फक्त आता जे भेद मी मगाशी सांगितले, पाच भेद आहेत प्रतीयमान हम्म अर्थाचे, म्हणजे प्रकारा व्यतिरिक्त जे पाच भेद आहेत त्या पाचही भेदांचं एक एक उदाहरण दिलेलं आहे. हम्म त्याचं जर थोडक्यात तुम्हाला लिहिता आलं तर लिहू शकता तुम्ही, म्हणजे तिथे कारिका हम्म लिहून उदाहरण लिहा असा भाग येणार नाही. पण थोडक्यात म्हणजे त्या त्या उदाहरणांमध्ये कशा रीतीने प्रतीयमान अर्थ सांगितलेला आहे हे निदान 1 ते 3 हम्म वाक्यात तुम्ही जर लिहिलं उदाहरणांसहित, तर तसंही चालू शकतं. म्हणजे आधी सांगितलं तसंच की प्रस्तावना ध्वन्यालोकची येईल, त्यानंतर कशा रीतीने जडणघडण आहे म्हणजे विभागणी कशी आहे ध्वन्यालोकची ते येईल, मतप्रवाह वगैरे येतील. पण जेव्हा ध्वनीचे प्रकार किंवा ध्वनीची विभागणी कशा रीतीने केली आहे असा जर प्रश्न विचारला तर त्याच्यात आता सांगितलेला जो काही भाग आहे तो येईल. म्हणजे प्रतीयमान, हम्म वाच्य आणि मग प्रतीयमानचे तीन प्रकार आणि त्या व्यतिरिक्त जे पाच भेद आहेत आणि त्यांची उदाहरणं, मग पुढे रसध्वनी म्हणजे नेमकं काय, हे सगळं येईल. हम्म. ठीक आहे. अजून कोणाची आहे का शंका? म्हणजे आपण मग पुढच्या भागाकडे जाऊ. जे पाच भेद सांगितलेले आहे त्यांची उदाहरणं कशा रीतीने स्पष्ट केली आहेत ते आपण पाहूया. ठीक आहे. पुढे पाच भेदांमधील वाच्य, विधिरूप, प्रतिषेध रूप. जेव्हा वाच्यार्थ विधिरूप असतो, निषेधार्थक असतो, जिथे निषेध असतो त्याचा वापर करायचा नसतो वाच्यार्थाचा, तर तिथे नेमकं उदाहरण काय आहे की ब्रह्मधार्मिक विस्त्रब्ध सशुनकोद्यमारिस्तेन गोदानदिकच्छ कुचवासिना दृप्त सिंहेत. हे धार्मिक गोदावरी नदीच्या काठी वनात राहणाऱ्या भयंकर अशा सिंहाने आज त्या कुत्र्याला मारून टाकले, तर तुम्ही आता निश्चितपणे येथे फिरा. हे वाच्यार्थाने विधिरूप अर्थ स्पष्ट होतो, पण व्यंग्यार्थ मात्र प्रतिश्व रूप असा स्वरूपाचा आहे. येथे भ्रम या पदाने नायिका त्या धार्मिकाला निवांत फिर म्हणून सांगते की जो कुत्रा तुला या ठिकाणी त्रास द्यायला होता त्याचा आता
निपात झालेला आहे, ती जी समस्या होती कुत्र्याची, श्वानाची, ती पूर्णतः दूर झालेली आहे. एका भयंकर अशा सिंहानं त्याला मारलेलं आहे, कारण वस्तुतः ते ठिकाणी नायक आणि नायिकेचं संकेतस्थळ असतं. तिथे एकांत मेळावा, धार्मिकाची बाधा होऊ नये म्हणून कुत्र्याने सिंहाला मारले. जेव्हा तो धार्मिक कुत्र्याला घाबरतो तेव्हा सिंहासमोर त्याची काय दशा. असे केल्याने नायिकेची बाधा दूर होईल म्हणून प्रज या पदाने फिर असे सांगून फिरू नकोस असा व्यंग्यार्थ स्पष्ट होतो. म्हणजे थोडक्यात इथे काय म्हटलंय की वाच्यार्थ विधिरूप असतो, म्हणजे निषेधार्थक असतो. इथे काय सांगितलंय की नायक आणि नायिका यांचं भेटण्याचं जे ठिकाण आहे ते गोदावरीचा किनारा आहे, गोदावरीचा काठ आहे. आणि अशा ठिकाणी श्वानाची जी समस्या होती, ज्यामुळे या दोघांच्याही मिलनात खंड पडत होता, ती आता दूर झालेली आहे. श्वानाची समस्या दूर झालेली आहे, तिचं निराकरण झालेलं आहे. ते कसं झालेलं आहे की एका वनातील भयंकर अशा सिंहाने त्या श्वानाला गिळंकृत केलेला आहे, त्याची समस्या दूर केलेली आहे. त्यामुळे आता आपल्याला बघता येईल नायक नायिकेचा मिलनाचा जो कार्यक्रम आहे तो परत पूर्ववत होईल असं यात सूचित करण्यात आलेलं आहे. म्हणजे वाचल्या क्षणी आपल्याला ही जी बाब सांगितलेली आहे ती कळत नाही, मात्र त्यामागचा जो उद्देश आहे तो कळल्यानंतर आपल्याला त्यातला जो व्यंग्यार्थ आहे तो कळतो. म्हणजे भ्रमधार्मिक विस्तब्ध शुनकोत्य मारिस्तेन हे वाचल्यानंतर आपल्याला सिंहाने शुनकाला मारलं, सिंहाने श्वानाला मारलं आणि समस्या दूर झाली असं कळतं. मात्र ती समस्या नेमकी कोणासाठी दूर झाली हा व्यंग्यार्थातून आपल्याला अर्थ सूचित होतो. हे झालं वाच्य विधिरूपे प्रतिषेध रूप, जिथे वाच्यार्थाचा निषेध असतो. वाच्यार्थाचा निषेध या अर्थाने की वाचल्या क्षणी आपल्याला जेवढा अर्थ अपेक्षित आहे तेवढाच अर्थ कळून येतो. मात्र त्या व्यतिरिक्त जो काही भाव सांगितलेला आहे तो व्यंग्यार्थामधून आपल्याला सूचित होतो. यानंतर वाच्य प्रतिषेध रूपे विधिरूप हो, जेव्हा वाच्यार्थ निषेध रूप असतो तेव्हा मात्र व्यंग्यार्थ विधिरूप असतो. की यात काय सांगितलंय की हे पथिक दिवस असतानाच नीट बघून घे, येथे माझ्या सासूबाई निसतात आणि येथे मी निसते. हे रात्रयंधक रात्री चुकून माझ्या शय्येजवळ येऊन झोपू नकोस. येथे वाच्यार्थ निषेध रूप असून व्यंग्यार्थ मात्र विधिरूप आहे. येथे प्रोषित भत्रुका नायिका त्या वाटसरूला दिवसासाठी म्हणजे दिवसात सर्व नीट बघून येण्यास सांगते. येथे व्यंग्यार्थ असा की रात्री अंधकारामुळे तू चुकून सासूबाईंच्या शय्येजवळ यावे असा निषेधातून विधिरूप अर्थ होतो. येथे रात्रयंधक हे विशेषण वापरून व्यंग्यार्थ अधिक दृढ केला की रात्री चूक घडू शकते म्हणून पूर्वीच सर्व नीट बघून घे व काहीही प्रमाद करू नको. म्हणजे यात जी नायिका आहे ती वाटसरूला काय सांगते की तू ज्या वाटेने येतो आहेस दिवसा, ती वाट नेमकी कशी कुठे आहे, कशी कुठे गेलेली आहे ते नीट पहा. त्या जागा त्या खुणा लक्षात ठेव आणि हा प्रमाद करू नकोस की तू माझ्या सासूबाईंच्या बाजूला येऊन झोपशील किंवा माझ्या सासूबाईंच्या शय्येजवळ चुकून येऊन झोपशील. म्हणजे तू जर ज्या वाटेने आला आहेस, ज्या खुणा तुला लक्षात आहे त्या तर तू विसरलास तर रात्रीच्या वेळी चुकून तू सासूबाईंच्या शय्येजवळ येऊन झोपशील आणि असा हा प्रमाद हे वाटसरू तू करू नकोस. त्यामुळे दिवस असतानाच तू नीट मार्ग निरीक्षण करून घे त्या मार्गाचं. तो मार्ग कुठे थांबतो, कुठे सुरू होतो, कशा रीतीने त्याची जडणघडण झालेली आहे हे सगळं काही तू नीट करून घे. थोडक्यात त्या रस्त्याचं मॅपिंग हे नीट करून घे आणि ते जर तू नीट केलंस तर हा रात्रीचा प्रमाद घडणार नाही. मात्र जर तू मार्ग विसरलास, मार्गाच्या खुणा विसरल्यास तर तू माझ्या सासूबाईंच्या शय्येजवळ येऊन चुकून झोपशील आणि हा प्रमाद तू टाळावास यासाठी दिवसा संपूर्ण मार्गाचं अवलोकन कर असं नायिका ह्या वाटसरूला सांगते. यात पुढे काय सांगितलंय की व्रज ममेवेकस्या भवन्तु निश्वासरो दितव्यानी मा तवापि तया विना दाक्षिण्य हतस्य जनिषत. की मी एकटीच या निश्वासांना आणि रण्याला भोगणार आहे. कदाचित दाक्षिण्यामुळे तुम्हाला तुझ्या प्रियेच्या वियोगामुळे तुम्हाला सुद्धा असे दुःख भोगायला नको. येथे व्रज असा विधिरूप अर्थ वाच्यार्थ आहे, पण व्यंग्यार्थ अनुभय रूप आहे म्हणजेच विधिरूप आहे. तसेच निषेध रूपही नाही. येथे खंडिता नायिका असून व्यंग्यार्थ मात्र स्पष्टपणे कळत नाही. येथे नायिकेचा क्रोध धन्यार्थ आहे, पण हा मन्यू स्पष्टपणे जा असा विधिरूपही नाही.
त्याचप्रमाणे स्पष्टपणे जाऊ नकोस असा प्रतिषेध रूप सुद्धा नाही, किंवा गेलास तरी चालेल असा अनुज्ञा रूप देखील नाही. केवळ नायिकेचा तीव्र कोप नायकाच्या लबाडीमुळे व्यक्त होतो. की यातला जो तिसरा भाग आहे तो दिलेला आहे की वाच्य विधिरूप अनुभय रूप, की जेव्हा वाच्यार्थ विधिरूप असतो आणि तेव्हा मात्र व्यंग्यार्थ हा विधिरूप तसेच निषेधात्मक दोन्ही नसतो. की या उदाहरणामध्ये अर्थ जर सोडल्यास तर नायिकेचा केवळ क्रोध, नायिकेचा केवळ राग स्पष्ट करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे तो कोणामुळे राग उत्पन्न झालेला आहे तर नायकाच्या लबाडीमुळे, नायकाच्या चुकीमुळे निर्माण झालेला आहे आणि तोच केवळ स्पष्ट करण्यासाठी इथे हा प्रकार सांगितलेला आहे. आता वाच्य प्रतिषेध रूपे अनुभय रूप, जेव्हा वाच्यार्थ प्रतिषेध रूप असतो तेव्हा व्यंग्यार्थ हा विधी रूप तसेच निषेधात्मक दोन्ही असतो, दोन्हीही नसतो. प्रार्थये तावत प्रसिद्ध निर्वतस्त्रा मुखशशी ज्या तत्विनुप्लप्ती मोदी वहे अभिसारिकाणां विघ्नं करोशनासामपि हताशे. मी प्रार्थना करतो की तू प्रसन्न हो, परत फिर आपल्या मुखचंद्राच्या कांतीने गाढ अंधकाराचा नाश करून हे हताशे तू अन्य अभिसारिकांच्या कार्यात विघ्न निर्माण करीत आहे. नायक नायकाच्या घरी आल्यानंतर काहीतरी अपराध केलेल्या नायकाच्या घरून क्रुद्ध होऊन जात असताना तिचा अनुनय करीत असताना तो पुढील वाक्य बोलतो. अभिसारिका नायिका रात्रीच्या वेळी, म्हणजे आता नायिकांचे प्रकार आहेत, त्यातली मगाशी आपण प्रोषित भर्तृका नायिका बघितली किंवा अभिसारिका नायिका बघितली. हे जे काही नायिकांचे प्रकार आहेत ते नायिकांचे प्रकार या श्लोकात आपल्याला दिसतात. यातील अभिसारिका नायिका रात्रीच्या वेळी अभिसरण करतात तेव्हा नायक नायिकेला म्हणतो की तू तुझ्या मुखकांतीमुळे जणू अंधकार असूनही दिवसाप्रमाणे भासत आहेस. म्हणजे इथे नायक आणि नायिकेचं सौंदर्य वर्णिलेलं आहे की रात्रीच्या काळ्या कुट्ट अंधारात तू जरी आलीस तरी तुझं जे मुखकांती आहे, मुख तेज आहे ते एखाद्या दिवसाप्रमाणे, म्हणजे दिवसा ज्याप्रमाणे लख प्रकाश असतो त्याप्रमाणे दिसत आहे, त्याप्रमाणे भासत आहे. त्यामुळे दिवस उजाडला असता अभिसारिका अभिसरण करण्यास जाऊ शकत नाही. म्हणून तुझ्या मुखकांतीमुळे तुझ्या कार्यात तसेच इतर नायकांच्या कार्यात सुद्धा विघ्ने निर्माण होत आहे, म्हणून तू परत फिर. येथे व्यंग्यार्थ अनुभय रूप आहे. म्हणजे थोडक्यात आपल्याला हे वाचल्या क्षणी कळतं की नायक आणि नायिका आहेत. नायिका नायकाकडे रात्रीच्या वेळेला गेलेली आहे. नायकाने नायिकेचं रूप पाहिलेलं आहे, मुख पाहिलेलं आहे आणि नायक तेव्हा काय म्हणतो की हे नायिके, तुझं जे मुख आहे, तुझं जे कांती स्वरूप आहे, कांतीचं तेज आहे ते कशाप्रमाणे वाटतंय की एखादा दिवसच आहे की काय, किंवा दिवसच उजाडलेला आहे की काय, इतका लख प्रकाश दिवसाच असतो. त्यामुळे तुझ्या कांतीवरचं, तुझ्या मुखाचं जे काही एकूणच तेज आहे, तेजोमय जी कांती आहे ती पाहता क्षणी मला वाटते की आता दिवस उजाडलेला आहे की काय. आणि त्यामुळे नायक काय म्हणतो की तुझ्या अशा वागण्यामुळे ज्या इतर तुझ्यासोबत आलेल्या नायिका आहेत त्यांचा जो का त्यांचं जे कार्य आहे त्यात बाधा उत्पन्न होऊ शकते. म्हणजे इतर ज्या नायिका आहेत त्या देखील रात्रीच्या वेळी त्यांच्या त्यांच्या नायकांकडे आलेल्या आहेत आणि तुझ्या या प्रकाशामुळे दिवस उजाडलेला आहे असं जे मला वाटतं आहे तसंच ते त्यांना देखील वाटलं तर त्यांच्या रात्रीच्या वेळची जी काही एकूणच जाण्याची पद्धत आहे किंवा जाण्याची रीत आहे त्याला हानी पोहोचेल आणि त्यांचा भ्रमनिरास होईल. त्यामुळे त्यांच्या कार्यात देखील विघ्ने उत्पन्न होऊ शकतात आणि त्यामुळे तू आता माझ्याकडे येऊ नकोस, तू आल्या पावली परत जा असं नायक नायिकेला सांगतो. आणि इथे हा व्यंग्यार्थ अनुभय रूप आहे. म्हणजे एक प्रकारे भीतीच जणू काही नायकाला वाटते की काय, की त्यांच्या कार्यात विघ्न उत्पन्न होईल आणि त्यांचं कार्य खंडित होईल. त्यामुळे तू आता माझ्याकडे येऊ नको, तू आल्या पावली परत जा असं नायक नायिकेला आवर्जून सांगतो. अशा स्वरूपाचा हा चौथा भेद आपण पाहिला. आता यानंतर पाचवा आणि शेवटचा जो प्रतीयमान अर्थाचा भेद आहे तो आपण पाहूया. त्यात काय म्हटलंय की काही वेळा वाच्यार्थाहून व्यंग्यार्थाचा विषयही वेगळा असल्याचे दिसून येते. की कस्य वा न भवति रुष्टो वष्ट्वा दृष्ट्वा प्रियायाः सव्रणमधरम, की प्रियेच्या इतिनिमित्त मग सव्रण अधर पाहून कोणाला बरे क्रोध येणार नाही. नाही म्हटल्यावर सुद्धा न ऐकता भ्रमरसहित कमळाचा सुगंध घेणार तू आता त्याचे फळ भोग. की कोणत्या तरी अविनीत स्त्रीच्या अधरांवर, अधर म्हणजे ओष्ठ, दशन व्रणचौर्यरती दरम्यान झालेले आहे. ते व्रण तिच्या पतीपासून लपवून ठेवण्याच्या उद्देशाने नायिकेची सखी तिच्या पतीला लक्ष करून नायिकेला उद्देशून उपरयुक्त वचन बोलते.
यामुळे नायिकेची सखी तिच्या पतीच्या क्रोधापासून तिला वाचवते. म्हणजे तिच्या अधरांवर असलेल्या खाणाखुणा यामुळे पतीला क्रोध येऊ शकतो आणि ते पतीपासून लपवण्यासाठी जी नायिकेची सखी आहे ती वरील उक्ती बोलते आणि नायिकेला पतीच्या क्रोधापासून किंवा पतीला लपवण्या म्हणजे पतीला जे काही एकूणच तिच्या आधारांवर असलेल्या खाणाखुणा आहेत त्या लपवण्यासाठी मदत करते. अशा स्वरूपाचं म्हणजे थोडक्यात नायिकेला नायकाच्या क्रोधापासून नायिकेची सखी वाचवते. ती कशी वाचवते तर वरच्या उदाहरणाप्रमाणे की येथे वाच्यार्थ नायिकेला उद्देशून बोलणे असून व्यंग्यार्थ मात्र विविध विषयांनी व्यवस्थापित आहे. एकतर नायिकेच्या पतीला उद्देशून त्याच्या रोषापासून तिला वाचवणं आणि दुसरे नायिकेला उद्देशून की यावेळी मी तुला वाचवीत आहे, नेहमी नेहमी नाही वाचवणार, तेव्हा तू आपल्या भावनांवर विजय मिळव व पुन्हा असे अकार्य करू नकोस. म्हणजे इथे थोडक्यात स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे की नायिकेच्या अधरांवर ज्या काही खाणाखुणा आहेत आणि जे काही अकार्य नायिकेने केलेलं आहे त्या अकार्यात असलेली जी काही नायिकेची भूमिका आहे ती जर नायकाला कळली, पतीला कळली, तर पती संतप्त होऊ शकतो. पतीच्या क्रोधाला नायिकेला सामोरं जावं लागू असू शकतं. आणि हे सगळं टाळण्यासाठी आणि नायिकेला वाचवण्यासाठी नायिकेची सखी तिला मदत करते आणि वेळ मारून घेते आणि पतीच्या क्रोधापासून देखील वाचवते. पण पुढे देखील नायिकेला उद्देशून ही जी सखी आहे नायिकेची ती हे म्हणते की मी दरवेळी तुला वाचवायला येणार नाही, त्यामुळे तू तुझ्या भावनांवर विजय मिळव. म्हणजे तुझ्या भावना विवश होऊन अकार्य केलेलं आहेस त्या भावनांवर तू विजय मिळव आणि असं अकार्य पुन्हा करू नकोस, जेणेकरून पुन्हा तुला पतीच्या रोषाला सामोरं जावं लागेल, तेव्हा मात्र मी तुला पुन्हा वाचवायला येणार नाही, असं नायिकेची सखी नायिकेला आवर्जून सांगते. आता रसध्वनी की प्रतीयमान अर्थाचा तृतीय प्रकार म्हणजे रसध्वनी. म्हणजे आपण मगाशी बघितलं की प्रतीयमान अर्थाचा रसध्वनी, अलंकार ध्वनी आणि रसध्वनी यातला तिसरा जो प्रकार आहे रसध्वनी त्याचं स्पष्टीकरण इथे दिलेलं आहे. आणि त्या व्यतिरिक्त प्रतीयमान अर्थाचे 5 भेद जे होते त्या भेदांचं उदाहरणासहित स्पष्टीकरण दिलेलं आहे. या तृतीय प्रकारचा जो रसध्वनी आहे हा भेद सुद्धा वाच्य सामर्थ्य क्षिप्त होऊनच प्रकाशित होतो. हा प्रतीयमान अर्थ साक्षात शब्द व्यापाराचा अभिधा व्यापार, लक्षणा व्यापार आणि तात्पर्य व्यापार विषय होऊ शकत नाही. म्हणून वाच्यार्थापेक्षा हा अर्थ भिन्न आहे. कारण जर त्या अर्थाला वाच्य मानले तर त्याची वाच्यता एकतर स्वशब्द निवेदनाने नाही तर विभाववादीच्या प्रतिपादनाद्वारे प्रकटित होते. प्रथम पक्षात जेथे स्वतःच्या शब्दाचे निवेदन शृंगार रसादी केलेले नाही तेथे रसाची प्रचिती येत नाही अशा स्वरूपाचं मत मांडायचं नाही आहे. कारण विभाववादींचे प्रतिपादन तेथे केलेले दिसते आणि सर्व ठिकाणी त्या स्वशब्दाने रसादी संज्ञा रसादीचे प्रतिपादन होऊ शकत नाही. जेथे सुद्धा विशेष विभाववादींच्या प्रतिपादनाद्वारेच त्या रसादीची प्राप्ती होते, स्वशब्दाने केवळ त्यांचे अनुवादच होते, त्यापासून निर्माण होत नाही. कारण इतर दुसऱ्या ठिकाणी विभाववादींच्या अभावामध्ये सेवक स्वशब्द प्रयोग असल्यास ती रसप्रतीती दिसून येत नाही. विभाववादींच्या प्रतिपादनाशिवाय केवळ रसादी या शृंगारादी शब्दाचा प्रयोग असणाऱ्या काव्यामध्ये थोडी सुद्धा रसानुभूती होत नाही. कारण रसादी संज्ञेविना केवळ विशिष्ट अशा विभाववादींमुळेच रसादीची प्रतीती होते आणि विभाववादी नसताना केवळ रसादी स्वशब्द निवेदनाने रसाची प्रतीती होत नाही. म्हणून अन्वय व्यतिरिक्त न्यायाने रसादीचे वाच्य सामर्थ्य क्षिप्तत्व स्पष्ट होते. कुठल्याही दशेमध्ये ते वाच्य होत नाही. म्हणून तिसरा हा भेद संपूर्णतः वाच्यार्थापासून भिन्न आहे. म्हणून वाच्यार्थासोबत या प्रतीयमान अर्थाची प्रतीती पुढे स्पष्ट करण्यात आलेली आहे. म्हणजे रसध्वनी नेमकं काय आहे की जो मुळात वाच्यार्थापासून वेगळा आहे. वाच्यार्थाचंच अंग रसध्वनीला मिळालेलं नाहीये. रसध्वनीचं स्वतःच एक असं अंग आहे, स्वतःच एक असं स्वरूप आहे. ते नेमकं काय आहे हे पुढे सांगितलेलं आहे की काव्यस्य आत्मास एवार्थस्तथा चादिकवेः पुरा कोचद्वंद्व वियोगोत्थ शोक श्लोकत्वम आगतः. तेथे किंवा तेच प्रतीयमान रसरूप अर्थ काव्याचा आत्मा आहे. कारण पूर्वी क्रौंच पक्षाला झालेल्या सहचरीच्या वियोगामुळे उत्पन्न झालेल्या आदिकवींच्या वाल्मिकींच्या शोकाचेच श्लोकरूपात पर्यावसान झाले. विविध प्रकारचे शब्दवाचक, अर्थवाच्य आणि रचना म्हणजे समासाधिकांचा योग्य वापर याच्या
रम्य आविष्कारामुळे सुंदर झालेल्या काव्याचे सार सर्वस्व म्हणजेच तोच प्रतीयमान अर्थ आहे. म्हणजे इथे प्रतीयमानाची थोडक्यात अशी सुटसुटीत व्याख्या करण्यात आलेली आहे. तेव्हा निषादाच्या बाणाने मारल्या गेलेल्या सहचरीच्या वियोगाने व्याकुळ झालेल्या क्रौंच पक्षाच्या आक्रोशामुळे उत्पन्न झालेल्या आदिकवी वाल्मिकींच्या श्लोकाचे श्लोकांत रूपांतर झाले. आता इथे जो भाग सांगितलेला आहे क्रौंच वध, याबद्दल कोणाला काही माहिती आहे का? किंवा इथे आदिकवी वाल्मिकींचा देखील उल्लेख झालेला आहे. मग क्रौंच वध आणि आदिकवी वाल्मिकी यांचं नेमकं काय नातं आहे किंवा काय यांना म्हणायचं आहे, यात काही कोणी सांगू शकेल का? कोणाला याबद्दल काही माहिती आहे का, क्रौंच वध किंवा त्या संदर्भात असलेला आदिकवींचा उल्लेख? हा, ते क्रौंच पक्षी म्हणजे एक प्रेमयुगुल असताना, बरोबर. प्रेमविलाप करत असताना एक व्याध त्यांना मारतो. तर हम्म ते व्याधांना मारलेला एक त्याचा मग जोडीदार तो हे करतो, शोक व्यक्त करतो. हम्म आणि तेव्हा ते ते वाल्मिकी बघतात आणि वाल्मिकींच्या तोंडातून प्रथमच एक पद्य स्वरूपामध्ये किंवा काव्य स्वरूपामध्ये शापवाणी बाहेर पडते. हम्म. आणि बरोबर. मग तिथे नारद प्रकट होतात. बरोबर. म्हणजे थोडक्यात क्रौंच पक्षाच्या आक्रोशामुळे उत्पन्न झालेल्या आदिकवी वाल्मिकींच्या शोकाचेच श्लोकात रूपांतर झाले. म्हणजे शापवाणी जरी उच्चारली असली तरी ती श्लोकबद्ध अशा स्वरूपाची होती. आणि त्यामुळे हा जो काही रसध्वनी आहे, त्या रसध्वनीचं अंग कसं वेगळं आहे वाच्यार्थापेक्षा, ते या पुढच्या श्लोकावरून किंवा पुढच्या कारिकेतून स्पष्ट करण्यात आलेलं आहे. त्याला पुढे असं म्हटलंय की मा निषाद प्रतिष्ठान त्वमगमः शरवती समानयत क्रौंच क्षिथुनादेकमवधी काम मोहितम. म्हणजे कामक्रीडेत मग्न असलेल्या क्रौंच पक्ष्यांचा वध केल्यानंतर, ते पाहिल्यानंतर आदिकवी वाल्मिकींना संताप झाला. त्यांना ते शोकमग्न झाले आणि त्या शोकमग्नतेतून त्यांनी शापवाणी उच्चारली, जी मुळात श्लोकबद्ध अशा स्वरूपाची होती. आता श्लोक हा करुण रसाचा स्थायी भाव आहे. याचप्रमाणे प्रतीयमान अर्थाचे वस्तू व अलंकार ध्वनी या व्यतिरिक्त काही भेद आहेत. परंतु रसादीचे प्राधान्य असल्यामुळे रसभावद्वाराच त्यांचे उपलक्षण ज्ञापित होते. कारण रस व भाव हेच प्रतीयमान अर्थाचे मुख्य भाग असे आहेत, असं यात सांगितलेलं आहे. म्हणजे की श्लोक हा करुण रसाचा स्थायी भाव आहे आणि तो स्थायी भाव असल्यामुळेच करुणतेने, अत्यंत शोकमग्नतेने आदिकवी वाल्मिकींनी शापवाणी उच्चारली आणि ती श्लोकबद्ध स्वरूपाची असलेली उच्चारली. असं उदाहरण यात दिलेलं आहे. यावरून आपल्याला हे कळून येतं की नेमकं श्लोकाचा जो काही करुण रसाचा स्थायी भाव आहे तो नेमका कसा आहे. आणि प्रतीयमान अर्थाचे वस्तू अलंकार हे जे दोन ध्वनी आहेत आणि त्या व्यतिरिक्त काही जे भेद आहेत, त्यात इतके भेद आणि प्रकार जरी असले तरी रसादीच प्राधान्य आहे, म्हणजे रसध्वनीच प्राधान्य आहे. आणि त्यामुळे हे उपलक्षण आपल्याला कळून येतं. आता पुढे म्हटलं की सरस्वती स्वादू तदर्थ वस्तू निषंद्यमानाम महताम कविनाम. यात काय म्हटलंय की त्या आस्वादमय रसभावरूप अर्थतत्वाला प्रवाहित करणारी महाकवींची वाणी त्याच्या अलौकिक अशा दिव्य प्रतिभेचा साक्षात्कार घडवते. त्या प्रतीयमान रसभावादी अर्थाला प्रवाहित करणारी महाकवींची वाणी कवींच्या अलौकिक दिव्य अशा विशेष प्रतिभेला व्यक्त करते. ज्या कारणामुळे नानाविध कवींची परंपरा धारण करणाऱ्या या जगात कालिदासासारखे 2-3च किंवा फार तर 5-6 कवी महाकवी म्हणून गणले जातात. अशा या प्रतीयमान अर्थाचे प्रतिपादन करणे सामान्य व्यक्तीला अशक्यच आहे. केवळ कालिदासासारखेच बोटांवर मोजण्यात येणारे कवी या अर्थाचे प्रतिपादन करण्यात सक्षम ठरून महाकवित्व या उपाधीला प्राप्त करतात. कवी अनेक असतात पण महाकवी मात्र शतकातून 5-6च असतात, म्हणजे रेअरली तेच घडत असतात. त्यांच्या ठिकाणी असणारी अलौकिक प्रतिभाशक्ती ही खरे तर प्रतीयमान अर्थाला पोषक ठरते. आता यात प्रतीयमान अर्थाला काय काय पोषक ठरतं हे सांगितलेलं आहे आणि कशा स्वरूपाची किंवा कोणाची प्रतिभा पोषक ठरते हे देखील सांगितलेलं आहे. यात कालिदास म्हणजे महाकवी कालिदासांचं उदाहरण दिलेलं आहे. त्यांची प्रतिभा किंवा त्यांचं श्रेष्ठत्व वर्णित असलेला असा काही श्लोक आहे, तो कोणाला आठवतोय का किंवा कोणाला माहिती आहे का?
ठीक आहे. अं, म्हणतो तो का पुरा कविनाम हा गणना बरोबर प्रसंगे. बरोबर बरोबर. पुरा पुरा कविना कविनाम कनिष्ठाधिष्ठित प्रसंगे. कालिदासः अद्यापि तत्तुल्य कवेर भावात अनामिका सार्थवती बभूव. सार्थ बहु. हा, तर अशा या श्लोकातनं कालिदासांची जी महत्ता आहे, कालिदासांचं जे श्रेष्ठत्व आहे ते सांगण्यात आलेलं आहे. की कालिदासांसारखे बोटावर मोजण्यात येणारे जे काही कवी आहेत आणि त्यांची जी काही प्रतिभा आहे ती शतकातून एकदाच किंवा एक दोनदाच आपल्याला पाहायला मिळते. आणि अशी जी प्रतिभा आहे किंवा असे जे महाकवी आहेत त्यांचं जे एकूणच श्रेष्ठत्व आहे ते या प्रतीयमान अर्थाला पोषक स्वरूपाचं आहे. इतकंच या कारिकेतून सांगायचं आहे. इदम चापरम प्रतीयमानस्यास्य सद्भावम साधन प्रमाणम, की प्रतीयमान अर्थाच्या सत्तेला सिद्ध करणारे प्रस्तुत प्रमाण आहे, प्रस्तुत कारिका आहे, ज्यात सांगितलंय की तो प्रतीयमान अर्थ शब्दशास्त्र व्याकरणादी आणि अर्थशास्त्र कोशादी यांच्या ज्ञानमात्राने होऊ शकत नाही. हा अर्थ केवळ काव्याचे मर्म जाणणाऱ्या काव्य मर्मज्ञानांनाच कळतो. केवळ काव्य तत्वज्ञच या अर्थाला जाणू शकतात. जर हा प्रतीयमान अर्थ वाच्य रूप असता तर शब्द आणि अर्थाच्या केवळ ज्ञानानेच या अर्थाची किंवा प्राप्ती झाली असती. परंतु केवळ पुस्तकाने गांधर्व विद्या शिकून घेणारे उत्कृष्ट अशा गायनाचा अभ्यास नसलेले ज्याप्रमाणे स्वरश्रुती इत्यादींच्या यथार्थ स्वरूपाला जाणण्यास पारखेच असतात, त्याप्रमाणे केवळ वाच्य वाचक कोशादी आणि व्याकरणादी शास्त्रा परिश्रम घेणाऱ्या पुरुषांसाठी काव्यार्थ भावनेने रहित असल्यामुळे तो प्रतीयमान अर्थ अज्ञातच राहतो. म्हणजे केवळ पुस्तक विद्या प्राप्त केली म्हणून किंवा ठराविक बाबतीत आपल्याला ज्ञान प्राप्त असेल म्हणून प्रतीयमान अर्थ आपल्याला पूर्णतः कळून येणार नाही. म्हणजे सुरुवातीला सांगितलेलं आहे की काव्य तत्वज्ञच या अर्थाला जाणू शकतात. या अर्थाचं खरं जे मूळ आहे, खरं जे स्वरूप आहे किंवा हा अर्थ नेमका काय आहे हे काव्य तत्वज्ञ म्हणजे काव्यात पूर्णतः मास्टर्स असलेले, काव्य तज्ज्ञ असलेले असे जे कोणी विद्वान लोक आहेत तेच जाणू शकतात. त्या व्यतिरिक्त जे केवळ पुस्तक विद्या मिळवलेले आहेत किंवा ठराविक कलेत किंवा ठराविक गोष्टीत पारंगत आहेत ते हे या अर्थाला, प्रतीयमान अर्थाला जाणू शकत नाहीत आणि त्यामुळे ते या अर्थाच्या एकूणच आवरणापासून, एकूणच अर्थ आणि एकूणच स्वरूपापासून अनभिज्ञच असतात, अज्ञातच असतात असं यात सांगितलेलं आहे. आता जो पुढचा जो भाग आहे तो आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहूयात, कारण तो खूप दीर्घ भाग आहे. आतापर्यंत शिकवलेल्या भागावर म्हणजे बहुतांश कारिकांच्या खाली उदाहरणं दिलेली आहेत आणि ती उदाहरणं वाचल्यावर तुम्हाला लगेच स्पष्टीकरण मिळून जाईल की नेमकं त्या उदाहरणातून काय सांगायचं आहे.